नरवाडीत शिंदे दाम्पत्याच्या पाठीशी आदिवासी समाज खंबीर, विजयाचा निर्धार। सोनपेठ तालुक्यातील नरवाडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनंदा सतीश शिंदे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सतीश शहाजी शिंदे यांच्या प्रचारासाठी आदिवासी समाजानं कंबर कसली आहे। नुकत्याच पार पडलेल्या समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिंदे दाम्पत्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला। बैठकीत आदिवासी बांधवांनी शिंदे परिवारानं केलेल्या सामाजिक कार्यावर विश्वास दर्शवला। आमचं मत विकासाला मत म्हणत संपूर्ण समाजानं मतदानाचा कौल शिंदेंच्या बाजूने दिला। निवडणुकीच्या रणधुमाळीत या पाठिंब्यामुळे नरवाडी गटात शिंदे यांचं पारडं जड झालंय। आदिवासी समाजाच्या या पाठिंब्यामुळे नरवाडी गटात राजकीय समीकरणं बदलली आहेत। शिंदे दाम्पत्याचा विजय निश्चित मानला जातोय। सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेंसह मी अवधूत वागावकर, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हा भटक्या मुक्ती समाजाला प्राधान्य भरपूर काय दिलेले आहे, पण हा आजच्या घटनेला हा राजकीय पुढारी आणि राजकीय नेतृत्वामध्ये त्यांच्या पक्षाचीच माणसं घेऊ शकतात की हा आदिवासी समाज भक्तमुक्ती समाज आहे, हा मागासवर्गीय त्यांचा विचार करणार नाही। आणि भक्तमुक्ती समाजाची कोणची कामं जर जिल्हा परिषद असली, पंचायत समितीला असले, रांगा जरी लागला तर पंचायत समितीचा आजही काही कार्यक्रमामध्ये मी 55 वर्ष झालेले सोनपेठ तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, तो मी आल्याच्या नंतर की हर पंचायत समितीला आले की मी अजून बघतो की माझे भटके समाज शेतकरी संघटना, माझ्या हर एक समाजचा जो माणूस असा उभा राहतो बिना भाकरीचा, निरंकार बसतो। पण हा जिल्हा परिषदचे काम कधी समाजाचे झालेले नाहीत, पंचायत समितीचे कोणा समाजाचे झालेले नाही, निराधाराच्या लोकांचे तर आजपर्यंत त्यांच्या पक्षाच्या माणसाचं असलं तरच त्यांना तुमचं काम, आणि बाकीचं असलं थांबा 5 मिनिटं आता यायलो मी तुमचं करून देतो, एवढ्या पस्तुरच चालतात। त्याच्याकरता माझी संविधानामध्ये बाबासाहेब लिहून दिलेले सोनपेठ तालुक्यामध्ये पंचायत समितीला लावल्यानंतर मी एखादी समाजाला मी जातीवाद नाही करणार। आतापर्यंत या प्रस्थापित पक्षाने आपल्या मताचा फक्त वापरच केलाय का असा आरोप आहे? आजपासून वापरच केलेला आहे। काय आवाहन करणार आहेत मतदाराला? आपण एक सामान्य कुटुंबातला आहेत, भटक्या मुक्त समाजातलं एक नेतृत्व आहे, भटक्या मुक्त समाजाला माझं आवाहन एकच करणार आहे की जात भेट न करताना, कोणती गोष्ट न बाळगत असताना त्यांच्याकरता धावपळ करून त्यांची जे जरी असली सुविधा त्याच्यामधून मी काम करण्याशी सक्षम राहील। आपल्यावर जर दबाव आणला किंवा आपला फॉर्म मागे घेण्यासाठी प्रयत्न जर केला तर आपण आपला अर्ज मागे घेणार नाही। काही जरी झालं तर मी कोणाही बेसवर गेलो तरी मी माघारी फॉर्म घेणार नाही। कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण मतदारांच्या समोर सांगणार? मतदार समाजामध्ये आज हा पंचायत समितीमध्ये संडास बाथरूमाची संडास बाथरूम झाले म्हणून सांगताय, आणि इकडे तर संडास बाथरूम बी नसतो। इकडे सुविधा रोडची झाली म्हणतात, गाव गोळीमध्ये तंड्या वस्तीमध्ये आज पण रस्ते नाही। आणि ह्या समाजाकरता मी माझी धावपळ आहे की माझे जे सर्कल मधून आहेत तर त्यांची कोण्याही टायमाला रात्रीच्या 12 जरी आडवं टाकली तर हा मी सतीश शिंदे उभा आहे।